मागण्या तर त्यांना सांगितल्या, मागण्या बऱ्याच होत्या की त्या स्वराज्याच्या राजधानीत आपल्याला मराठी पाटी नाही आहे कंपन्यांना. तर हे विसरलेत का मराठी भाषेला, आपल्या संस्कृतीला ती जाग आणून दिली. नदीमध्ये खुलेआम केमिकल सोडलं जातं आहे. त्याच्यानंतर हजारो परप्रांतीय इतर राज्यातले जे कामगार येऊन इकडे फिरतायत, काम करतायत, तर त्यांचं पोलीस स्टेशनला कोणतंही रेकॉर्ड नाही आहे. त्यांचं पडताळणी जो काय आपल्या PCC असतो, पोलीस व्हेरिफिकेशन, ते नाही आहे. तर अशा अनेक गोष्टी आहेत. कामगारांना इथे पगाराच्या स्लिप मिळत नाहीत. एखाद्या कंपनीने 800 रुपये रोज दिला कामगारांना, तर या MIDCत जे कोण ठेकेदार आहेत ते टोळ्या करून जातात, त्या कंपनीला दादागिरी करतात, कंपनीच्या गेटवर आंदोलनं करतात. म्हणजे ह्या कंपनीत ॲक्च्युली चाललं आहे काय? पहिलं आपण ऐकायचो की UP बिहारला दादागिरी चालते किंवा तिकडे कोणता कायदा नाही आहे. पण आम्ही महाराष्ट्रभर फिरत असताना ह्या महाड MIDCत जे काय चाललं आहे, म्हणजे कॉन्ट्रॅक्टरची दादागिरी, दहशत, इथे भीती. एखाद्या कामगाराला जर कंपनीने सांगितलं की बाबा तुला परमनंट व्हायचं असेल तर वैयक्तिक 1-2 माणसांची नावं घेतली जातात की तुम्ही जाऊन त्यांना भेटा, मग त्यांचा निरोप आल्यावर परमनंट होऊन. अरे पण आज इकडे स्थानिक भूमिपुत्र आहेत, त्यांची मेहनत, त्यांनी 7-7, 8-8 वर्ष जे काही दिले तुमच्या कंपनीला, तर त्यांच्या मेहनतीवरती त्यांना परमनंट कायमस्वरूपी नोकऱ्या मिळू द्या. असे अनेक विषय आहेत. पण एवढा गलतान आणि बोंगळ कारभार जो आहे ना या महाड MIDCत जो मी पाहिला, किंवा आमचे सहकारी आहेत, आता सचिन गोळे साहेब आहेत, राजेश उज्जनकर साहेब आहेत, आम्ही महाराष्ट्रभर फिरतो. पण इथे म्हणजे बोलतात ना ते गाव खातं. मला कळतच नाही की यांना सरकारी नोकरी किंवा ह्या MIDC प्राधिकरणावरती ह्या जे वरिष्ठ कोण आता आहेत त्यांना माहीतच नाही आहे. ते ॲक्च्युली कोणाचं बोलण्यावरती काम करतायत का खरोखर त्यांना कायदा माहिती असून सुद्धा झोपल्याचं सोंग करतायत? काहीही कळायला मार्ग नाही आहे इथे. पुढचं पाऊल कसं?